जय लवजी, जय भीम. महाराष्ट्रातल्या तमाम अनुसूचित जाती वर्गातील सर्व चळवळीतील नेते, कार्यकर्ते, बंधू भगिनींना सप्रेम जय जय भीम, जय लवजी. मित्रांनो, आज मी एका आपल्या जीवनाशी निगडीत असलेल्या, नव्हे तर जीवन मरणाशी निगडीत असलेल्या अशा एका विषयावर मी आपल्याला समोर चर्चा करणार आहे. अनुसूचित जातीतलं आरक्षण वर्गीकरण या संदर्भात आजची राजकीय स्थिती काय, राजकारण्याची राजकीय इच्छाशक्ती, सरकारची राजकीय इच्छाशक्ती काय, आणि इथली अनुसूचित जाती वर्गातील सामाजिक स्थिती काय, या संदर्भात आपल्यासमोर मी चर्चा करणार आहे. आरक्षण वर्गीकरणाचा इतिहास जर बघितला तर आरक्षणाचे जनक राजर्षी शाहू महाराज यांच्यापासून होते आपल्याला सगळ्यांना ज्ञात आहे. परमपूजनीय महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी राज्यघटनेच्या माध्यमातून आपल्याला आरक्षणाचं जे कव्हर आपल्याला दिलं, आणि तेव्हापासून आज तागायत आरक्षण आपल्याला देशामध्ये चालू आहे. महाराष्ट्रामध्ये अनुसूचित जाती वर्गासाठी 13% 59 जातीसाठी. बाबासाहेबांनी प्रेअम्बलमध्ये घटनेच्या पहिल्या पानावर असं आपल्याला म्हणलेलं आहे उद्देशिकामध्ये, सामाजिक समता, इक्वॅलिटी ऑफ स्टेटस, दर्जाची समानता, सामाजिक समता, त्याचा मोठ्या प्रमाणामध्ये त्यांनी आपल्याला आश्वासित केलेला आहे. पण दुर्दैवानं असं म्हणायची पाळी आली आहे की सामाजिक समता आपण जे बाबासाहेबाला अपेक्षित होती ती सामाजिक समता आपण प्रस्थापित करू शकलो नाही. खरं तर चळवळीत जे पहिल्यांदा जागे झाले अनुसूचित जाती वर्गातील जो आपला बांधव होता, त्यांनी खरं तर आपल्याला समानतेची संधी, समान फायदा आरक्षणाचा आपल्याला द्यायला पाहिजे होता. ती संधी आपल्यासाठी निर्माण करून द्यायला पाहिजे होती. पण दुर्दैवानं असं झालं नाही. महाराष्ट्रातल्या 59 जाती, आंध्रातल्या 59, कर्नाटकामधल्या 105, अशा जर जाती सगळ्या देशभरामधल्या आपण अनुसूचित जाती वर्गातल्या जर आपण मोजल्या तर साधारणतः 1,500 जाती अनुसूचित जाती वर्गामध्ये देशामध्ये येतात. पण आरक्षणाचा जो फायदा झाला तो 1,500 जातीला झाला नाही. महाराष्ट्रामध्ये 59 जातीला समान त्याचा फायदा झाला नाही. आम्हाला मान्य आहे की आरक्षण हे काही श्रीमंत होण्याचं साधन नाही. आरक्षण हे आपल्याला एक समान घेऊन येण्याचं साधन आहे, हे आम्हाला माहीत आहे. म्हणून हा लढा भारताच्या स्वातंत्र्यानंतर काही राज्यामध्ये पहिल्यांदा जाग आली, काही राज्यामध्ये उशिरा जाग आली. दक्षिणेतल्या राज्यामध्ये पहिल्यांदा मग तामिळनाडू असेल, कर्नाटक असेल, आंध्र प्रदेश असेल, पंजाब असेल, इकडे उत्तरेतलं राज्य, हे पहिल्यांदा जागे झाले आणि त्यांनी आरक्षणाचं वर्गीकरणाची चळवळ मोठ्या प्रमाणात निर्माण झाली. इसवी सन 1985 पासून दक्षिण भारतामध्ये ही चळवळ पहिल्यांदा विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांमध्ये, प्राध्यापकामध्ये ही जागरूकता निर्माण झाली आणि ही चळवळ निर्माण होत होत समाजाच्या प्रत्येक स्तरापर्यंत गेली. महाराष्ट्र खरं तर फुले शाहू आंबेडकर अण्णाभाऊ बसवेश्वरांचा हा खरं तर महाराष्ट्र आहे. पण दुर्दैवानं सकाळपासून संध्याकाळपर्यंत फुले शाहू आंबेडकर अण्णाभाऊचं नाव घेणारे आपण समानतेची संधी किंवा समान विकास या सगळ्या अनुसूचित जातीतल्या करण्यासाठी आपण अपयशी ठरलो. महाराष्ट्रामध्येही गेल्या 25 वर्षापासून ही चळवळ चालू आहे.
पण मंदाकृष्ण मादिगा नावाचा एक अनुसूचित जाती वर्गातील एक नेता जो समर्पित भावनेनं काम करतो, त्यांच्या चळवळीला खरं तर यश आलं. इसवी 2000ला आंध्र प्रदेशमध्ये आरक्षणाचं वर्गीकरण करून मिळालं आणि ते 5 वर्ष टिकलं नाही हे मान्य आहे, पण 4 वर्षे काही दिवस ते टिकलं. आणि 4 वर्षाचा जर आढावा घेतला तर 2004 पर्यंत 2000 ते 2004 आरक्षणाचं वर्गीकरण केल्यानंतरची परिस्थिती पाहिली तर मोठ्या प्रमाणामध्ये समाजाच्या सगळ्या स्तरामधल्या लोकांचा विकास झालेला होता. अनेकांना ज्यांना वर्षानुवर्षे संधी मिळाली नव्हती ते प्रशासनामध्ये आले होते आणि त्यांचा विकास झाला होता. परंतु न्यायालयामध्ये ते प्रकरण अडकलं आणि EV चेन्नई या केसमध्ये निकाल विरोधात गेला सुप्रीम कोर्टाचा आणि ते आजपर्यंत ते आरक्षण तसंच न्यायालयीन प्रक्रियेमध्ये पडू नये. मित्रांनो, महाराष्ट्रामध्येही अनेक गोखले परमपूजनीय गोखले साहेबांनी हे आंदोलन केलं. बाकी काही छोट्या मोठ्या संघटनेनेही आंदोलन मोठ्या प्रमाणामध्ये केलं, पण म्हणावं तसं महाराष्ट्रामध्ये यश आलेलं नाही. पण गेल्या 1 वर्षापासून आम्ही महाराष्ट्रामध्ये पाहतो की सगळ्या संघटनेला, सगळ्या राजकीय पक्षाला एकत्र घेऊन आम्ही सकल मातंग समाज असं एक बॅनर बनवलं आणि त्यामध्ये 2 मोर्चे 148 दिवसामध्ये ते सप्टेंबर पासून ते 22 जुलैपर्यंतचा मोर्चा 148 दिवसामध्ये 2 महामोर्चे आझाद मैदानावर आपण करू शकलो. हे आंदोलन करत असताना आम्हाला लक्षात आलं की हे आंदोलन एका जातीसाठीचं नाही. म्हणून यानं थोडंसं समाजातले अनेक घटक, खरं तर मातंग समाज हा लोकसंख्येनं अनुसूचित जातीमध्ये नंबर 2ची लोकसंख्या असलेली जात आहे. परंतु ज्या जातींना आणखी काहीच मिळालं नाही, मातंग समाजाला काही मिळालं तर खाटीक असेल, बुरुड असेल, कैकाडी असेल, शेवटचा तो गुरगुरू पश्चिम असेल, अशापर्यंत खरं तर आरक्षणाचं काहीच पोहोचलेलं नाही. म्हणून आम्ही सगळ्या मंडळींनी ठरवलं की सकल मातंग समाज असं बॅनर न ठेवता थोडं विस्तार त्याचा केला पाहिजे. आरक्षण वर्गीकरणाची एक समिती महाराष्ट्र स्तरावर आपण निर्माण केली पाहिजे आणि त्याच्यामध्ये सगळ्या जातीला, छोट्या छोट्या जातीला आपण सोबत घेतलं पाहिजे आंदोलनामध्ये आणि त्यांना सोबत घेऊन, आपल्याबरोबर घेऊन आपण मोठे भाऊ समजून त्यांना आपण नेतृत्व द्यायचं आणि मोठ्या प्रमाणामध्ये एक लढा उभा करायचा आरक्षण वर्गीकरणाचा. खरं तर या अगोदरचं सरकार कोणी विचार करायला तयार नव्हतं, पण 2 महामोर्चे आपण आझाद मैदानावर काढू शकलो. 2दा मुख्यमंत्र्यांनी बैठक घेतली, 2दा शंभूराजे देसाईने बैठक घेतली, 1दा संजय राठोड साहेबांनी, मंत्री महोदयांनी त्यांच्या दालनात बैठक घेतली आणि या विषयावर सरकार म्हणून सकारात्मक दृष्टीनं याची वाटचाल चालू आहे. शंभूराजे देसाईचे मागे आम्ही बैठक झाली, त्या दालनामध्ये बैठकीत बोलत असताना त्यांनी सांगितलं की मुख्यमंत्र्यांनी हा विषय अत्यंत मनापासून सोडवण्याचं ठरवलेलं आहे. म्हणून काय पाहिजे सांगा, कोण्या राज्यामध्ये आरक्षण वर्गीकरण आहे? आम्ही सांगितलं तामिळनाडूमध्ये आहे, आंध्र प्रदेशमध्ये लागू झालं होतं, पंजाबमध्ये, लगेच पंजाबची टूर काढली, लगेच त्यांनी बेंगलोरची टूर काढली, लगेच आता तामिळनाडूची टूर काढली आणि अभ्यास दौरा काढून त्या ठिकाणचं आरक्षणाचं वर्गीकरण कसं झालं त्याचं खरं तर दस्तऐवज जमा करणं चालू आहे. मित्रांनो, मी याच्या पुढे जाऊन असं म्हणणार आहे की आंध्र प्रदेशमध्ये तर अक्षरशः देशाच्या पंतप्रधानांनी एक मोठा महामेळावा घेतला MRPSच्या बॅनरखाली आणि त्या मेळाव्याला पंतप्रधान उपस्थित राहिले आणि आम्ही त्या लातूर जिल्ह्यातले 200 कार्यकर्ते निवडक आम्ही त्या मेळाव्याला गेलो होतो. त्या मेळाव्यामध्ये पंतप्रधान म्हणाले की मंदाकृष्ण मादिगा मेरा छोटा भाई है और आज से मैं उसका कार्यकर्ता हूं
और कृष्णा मेरा नेता है. देशाच्या पंतप्रधानांनी, जगातला सर्वात लोकप्रिय पंतप्रधान, जर या प्रश्नाविषयी एवढ्या जागरूकतेनं पाहत असेल आणि हा प्रश्न सोडवण्यासाठी प्रयत्न करत असेल, तर मित्रांनो, महाराष्ट्रातल्याही कार्यकर्त्यांनी, अनुसूचित जाती वर्गातील सर्व नेत्यांनी, ज्यांच्या संघटना आहेत, राजकीय संघटना, ज्यांच्या सामाजिक संघटना आहेत, अशांनी थोडं मोठं मन करून समोर यावं आणि ही चळवळ गतिमान करण्यासाठी संघटित लढा आपण दिला पाहिजे. हे वे दावे दोष, मी मोठा तू मोठा असं म्हणण्यापेक्षा थोडंसं, कारण ही वेळ अभी नाही तो कभी नाही अशा प्रकारची वेळ आहे. मग देवेंद्र फडणवीस असतील, एकनाथराव शिंदे साहेब महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असतील, यांनी हा विषय एकदम मनातून की हा विषय संपवला पाहिजे, सोडवला पाहिजे, न्याय दिला पाहिजे. न्यायाच्या भूमिकेतून बाबासाहेबाला जो न्याय अपेक्षित होता, या न्यायाच्या दृष्टीनं हे सरकार आपल्याला सकारात्मक दृष्टीनं पाहतंय. काही जण म्हणतात की हे आंदोलन सरकारनंच करायला लावलेलं आहे. आपल्याला दिसायला लागलंय. 11 तारखेला पंतप्रधानांची सभा सिकंदराबादला होते. 25 लाख जनसमुदायाच्या समोर, समाज बांधवासमोर पंतप्रधान शब्द देतात की लवकरात लवकर आम्ही न्यायालयीन पातळीवरचा लढा असेल आणि संसदीय पातळीवरचा लढा असेल, आम्ही सोडवण्यासाठी तत्पर आहोत, तयार आहोत, हे पंतप्रधान आपल्याला आश्वासित करतात. लगेच 7 दिवसाच्या फरकानं देशाचे गृहमंत्री अमित भाई शाह त्या ठिकाणी येतात आणि निवडक 1-2 हजार कार्यकर्त्यांची बैठक घेऊन सांगतात की आम्ही जेवढे कायदे तज्ज्ञ पाहिजेत वकील म्हणून, मुकुल रोहतगी नावाचा हे कायदे तज्ज्ञ त्यांनी या केससाठी त्यांनी दिला. एवढंच नाही तर त्यांनी सांगितलं की न्यायालयीन पातळीवर आम्ही वाट पाहत आहोत या निकालाची. गरज पडली तर सरकार म्हणून जे काही करणं शक्य आहे त्याच्यासाठी आम्ही हा विषय संपवण्यासाठी आम्ही तयार आहोत, या विषयाला न्याय देण्यासाठी तयार आहोत. म्हणून देशातले प्रमुख 2 सरकारमधले जर माणसं याच्यासाठी जर तळमळ करत असतील तर आपण हा भाजप प्रणित आहे का, काँग्रेस प्रणित आहे का, आणि काय प्रणित आहे असा विचार करण्यापेक्षा समाजाचा हा विषय आहे. लहुजी शक्ती सेनेचे आदरणीय विष्णुभाऊ कसबेंनी लॉंग मार्च काढलाय पुणे ते नागपूर. अक्षरशः त्यांच्या पायाला छिद्र पडलेत. आपण सोशल समाज माध्यमातून आपण त्यांचे छायाचित्र पाहायला लागलो. आपण हा विषय खरं तर विष्णुभाऊ कसबेंनी सगळ्या संघटनेच्या पदाधिकाऱ्यांना आव्हान करायला पाहिजे होतं अगोदर, हा लॉंग मार्च करण्याच्या अगोदर. पण जाऊ द्या, त्यांची काही अडचण असेल. पण समाज म्हणून आपला प्रश्न घेऊन, जो प्रश्न एकाचा नाही, समाजाचा प्रश्न घेऊन, 59 जातीच्या विकासासाठीचा प्रश्न घेऊन आरक्षण वर्गीकरण झालं पाहिजे, आरटीची निर्मिती झाली पाहिजे. याच्यासाठी जर विष्णुभाऊ कसबे जर अशा प्रतिकूल परिस्थितीमध्ये स्वतःच्या जीवाची पर्वा न करता जर आंदोलनामध्ये सहभागी झालेले असतील, तर तुमचं आमचं कर्तव्य आहे की विष्णुभाऊची संघटना महत्वाची नाही, समाजाचा प्रश्न महत्वाचा आहे. म्हणून या समाजाच्या प्रश्नासाठी आपल्याला 12 तारखेला नागपूरला आपल्याला जायचं आहे. त्या ठिकाणी अधिवेशन चालू आहे. त्यावेळेला 12 तारखेला आपल्याला बैठक घ्यायची आहे, समन्वयाची बैठक घ्यायची आहे. महाराष्ट्रातील तमाम सगळे जे बंधू भगिनी, विविध राजकीय पक्षात काम करणारे, विविध संघटनेमध्ये काम करणारे, 59 जातीचं संघटन करणारे, जे काही सगळ्याच समाजातले, ते बुरुड असतील, कलाल असतील, खाटीक असतील, या सगळ्या, मग ते मांगोर्डी असतील, या सगळ्या समाजाचे जे नेते आहेत त्यांना एकत्र घेऊन समन्वयाची कोऑर्डिनेशन करायचं आहे. या विषयाचं आपल्याला आणखी काय केलं पाहिजे हा प्रश्न मिटण्यासाठी, आणि त्याच्यातून जो प्रश्न निर्माण, जो काही आउटकम निघेल ते आपण 13 तारखेला सरकारच्या समोर आपल्याला जायचं आहे. मला आशा आहे की हे महाराष्ट्राचं सरकार आपल्याशी चर्चा करायला 13 तारखेला तयार असेल. म्हणून आपण स्वतःला विसरा
आणि समाजासाठी आपण जगलं पाहिजे, याच्यासाठी आपण सगळ्यांनी विचार करा. लातूरचे आमचे जयंतरावजी कातोटे, जे अनेक वर्षे आयुष्यभर त्यांनी काँग्रेसमध्ये काम करतात, पदाधिकारी आहेत, आजही महाराष्ट्राचे ते उपाध्यक्ष म्हणून त्यांची जबाबदारी आहे त्यांच्याकडे. परंतु खाटीक महासंघाचं गेल्या 25 वर्षापासून ते नेतृत्व करतात महाराष्ट्राचं. त्यांना विषय आम्ही पहिल्यांदा समजून सांगितला. मग ते केशव शेकापूरकर असतील, रणधीर कांबळे असतील, प्राध्यापक डॉक्टर चिमुरे सर असतील, दयाराम मस्के असतील, ह्या सगळ्यांची आमची चहाच्या निमित्तानं एका ठिकाणी बसलो आम्ही, चर्चा झाली आणि ते पहिल्याच बैठकीमध्ये म्हणाले की मी एका जातीसाठी 25 वर्ष काम केलो खाटीक महासंघाचं, आता मी 59 जातीसाठी मी काम करणार आहे. मातंग समाजाला मोठा भाऊ समजून एक छोटा भाऊ म्हणून या चळवळीमध्ये काम करणार आहे. मग ते परभणीचे कार्यकर्ते कैकाडी समाजाचे जोडले, बुरुड समाजाचे जोडले आणि या खाटीक समाजाचेही जोडले. मांगारोडी समाजाचे मोठ्या प्रमाणामध्ये नांदेडला वस्ती आहेत, तिथलेही आमचे सतीशरावजी कावडे असतील, परमेश्वर बंडेवार असतील, यांनीही त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये त्यांनी समाज जोडण्याचं, विविध 59 जातीतल्या छोट्या छोट्या जातीला एकत्र घेऊन ही चळवळ मोठी झाली पाहिजे याच्यासाठी काम करतात. आमच्यातले लढवई कार्यकर्ते गणपतरावजी भिशे, जे कॉम्रेड आहेत, पण अनेक वर्षापासून ते सगळ्या समाजासाठी काम करत होते. पण त्यांना समजलं की अनुसूचित जातीतलं वर्गीकरण झाल्याशिवाय अनुसूचित जातीतल्या छोट्या छोट्या जातीचा विकास होणार नाही, याच्यासाठी आपण प्रयत्न केला पाहिजे. म्हणून मोठ्या प्रमाणामध्ये एक फोकस करून एकच एक विषय, रात्रंदिवस तो माणूस एकाच विषयावर चर्चा करतो, गणपतराव भिशे, आरक्षणाचं वर्गीकरण झालं पाहिजे. म्हणून मग ते मुंबईचे आमचे सगळे कार्यकर्ते असतील, त्या ठिकाणचे मग बाबुराव मुखेडकर असतील, ॲडव्होकेट चव्हाण असतील, या मग सुदामजी धुपे असतील, प्रशासनामध्ये काम करणारा एक अधिकारी, परंतु बाबुराव मुखेडकर हे त्या ठिकाणी असिस्टंट कमिशनर म्हणून त्यांनी ACP म्हणून काम केलं, मुख्याधिकारी म्हणून सुदामजी धुपे यांनी काम केलं. हे माणसं समाजासाठी आपण काही करता येईल का? समाजाला न्याय देण्यासाठी आपल्याला आपल्या खिशातले 4 पैसे खर्चले तर चालतील, पण समाजाला न्याय मिळाला पाहिजे याच्यासाठी मोठ्या प्रमाणामध्ये प्रयत्न करत आहेत. आमच्या उस्मानाबादचे कार्यकर्ते जोशीलाताई, त्याही म्हणजे मराठवाड्यातले अनेक समाज, एकट्या मातंग समाजाचे कार्यकर्ते जोडून उपयोग होणार नाही. अनुसूचित जातीतल्या 59 जातीतले प्रत्येक छोट्या छोट्या जातीतल्या कार्यकर्त्यांना आपल्याला घ्यायचं आहे, आपल्याच या चळवळीशी आपल्याला जोडायचं आहे. म्हणून माझी नम्र विनंती आहे की हा प्रश्न आपल्या घरी राहून भाषण करून हा प्रश्न मिटणार नाही. तर शासनाच्या दरबारामध्ये जायचं असेल तर आपल्याला एक नामी संधी आहे. 12 तारखेला मोठ्या प्रमाणामध्ये हजारोच्या संख्येनं आपण नागपूरला यायचंय, एकत्र बसायचंय. 1, 2, 3, 4, 5 तास आपल्याला बसून या विषयावरचं चिंतन मनन करून ठोस असा काहीतरी आपल्याला निर्णय आपल्याला घ्यायचा आहे आणि सरकारसोबत आपल्याला या प्रश्नाच्या संदर्भात आपल्याला त्यांना चर्चा करायची आहे. प्रसंगी आपल्याला लढाई करण्याची वेळ आली लोकशाही मार्गानं, तर तेही आपल्याला करायची पाळी आली, तेही आपल्याला करावं लागणार आहे. तर सरकार देणार आहे. मुख्यमंत्र्यांनी सांगितलं, देवेंद्र फडणवीसांनी सांगितलं, पंतप्रधानांनी शब्द दिला आणि अमित शहानी शब्द दिला, म्हणून आरक्षण मिळेल म्हणून घरात झोपी गेल्यामुळे आरक्षण आपल्याला अजिबात मिळणार नाही. तर त्याच्यासाठी संघर्ष करावा लागेल. आम्ही खरं तर आंध्राच्या लोकांचे आम्ही आभार मानतो. त्या ठिकाणी एक त्यांनी ड्रेस कोड तयार केला. आर्मी जशी असते, आर्मीला जसा ड्रेस कोड असतो, तर त्या MRPSच्या कार्यकर्त्यांना ड्रेस कोड आहे. पांढरा शर्ट, काळी पॅन्ट आणि गळ्यामध्ये काळी दस्ती, असा त्यांचा ड्रेस कोड आहे. खरं तर त्या शिस्त काय असते आम्हाला माहीत झालं. 65-67 वर्षे वयाचे सत्यमाना रागाटी नावाचे MRPSचे मंदाकृष्ण मादिगा साहेबांच्या नंतरचे ते नेते आहेत. आम्ही अमित शहा साहेबांची बैठक होती. त्या बैठकीच्या अगोदर कृष्णा अण्णा त्या ठिकाणी कार्यकर्त्यामध्ये आले होते. 2-1 हजार कार्यकर्ते होते. त्या कार्यकर्त्यांशी बोलत असताना मंदाकृष्ण अण्णाची दृष्टी सत्यमाना रागाटीच्या पॅन्टवर गेली. अंगात पॅन्ट होता, पण काळा नव्हता, थोडासा निळ्या रंगाचा पॅन्ट होता.
भक्क असा काळा नव्हता. मंदाकृष्ण मादिगांनी लगेच सत्यमाना रागाटीला तेवढ्या कार्यकर्त्याच्या समोर सांगितलं, सत्यांना त्या तेलुगू भाषेतून सांगितलं, पॅन्ट काळा नाही, पॅन्ट बदलून या. त्या मैदानापासून गार्डनपासून GVM गार्डनपासून कितीतरी किलोमीटर 7-8 किलोमीटर कदाचित त्यांचं घर होतं. ते म्हणाले, सर मला आता अण्णांनी सांगितले ड्रेस मला पॅन्ट बदलून यायला, कारण पॅन्ट काळी नाही. याला डिसिप्लिन, याला शिस्त काय असते ते आम्हाला पाहायला मिळाली. एवढ्या वर्ष वयाचा म्हणजे वृद्ध झालेला माणूस सुद्धा शिस्त पाळतो. आपण कोणती शिस्त पाळतो? संघटनेच्या भाषेमध्ये जर आपण पाहायचं असेल तर आपणही खरं तर संघटनेमध्ये शिस्त असावी लागते. चळवळीसाठी आपण शिस्तबद्ध लढाई केली तरच आपल्याला चळवळीचं यश आपण मोजू शकतो. त्या माध्यमातून आपण खरं तर आपण घरी बसून आपल्याला काही मिळणार नाही. म्हणून आपण सगळ्यांनी मोठ्या प्रमाणामध्ये आपण घर सोडा आणि नागपूरकडे आपले पाय चालू द्या. 12 तारखेला आपण सगळे त्या ठिकाणी जमू, त्या ठिकाणी विचार करू आणि तुमच्या माझ्या अनेक जणांच्या मेंदूमध्ये काय, डोक्यामध्ये काय, या आरक्षण वर्गीकरणाचा प्रश्न मिटला पाहिजे याच्यासाठी. कारण का पब्लिक इंटेन्शन, लोकांचं इंटेन्शन असल्याशिवाय मोठ्या प्रमाणामध्ये सरकार नमत नाही. म्हणून जनक्षोभ ज्याला म्हणतो आपण, मोठ्या प्रमाणामध्ये लोकांमध्ये आपल्या 59 जातीतल्या छोट्या छोट्या समाजामध्ये हा विषय पोहोचला पाहिजे. नाही असं नाही तर त्या लोकात जाऊन आपण हा विषय समजून सांगितल्याशिवाय लोकांना हा विषय पटणार नाही. लातूर जिल्ह्यामध्ये आम्ही काय केलो तर 1 वर्षामध्ये साधारणतः 250 बैठका आम्ही घेऊ शकलो. अनेक छोट्या छोट्या गावात गेलो, समाजात गेलो, त्या ठिकाणी समजून सांगितलो. आता त्याच्याही पुढे आपल्याला विस्तारानं जायचं असेल तर छोट्या छोट्या जाती आहेत आरक्षण वर्गीकरणाच्या अनुसूचित जातीमधल्या, त्याही समाजामध्ये आपल्याला परत आता बैठका आपल्याला लावायच्या आहेत. त्यांचे कार्यकर्ते छोटे छोटे असतील, त्या कार्यकर्त्यांना आपल्याला सन्मान द्यायचा आहे, त्यांना पुढे करायचं आहे. आणि हे चळवळ बाबा माझी नाही, एकट्या समाजाची नाही, ही चळवळ तुझी सुद्धा आहे. तुझ्या सुद्धा लेकराबाळाच्या येणाऱ्या पिढीसाठी जर काही आपल्याला चांगलं वाढून ठेवायचं असेल ताटात त्यांच्या, तर आपल्याला आरक्षणाचं वर्गीकरण करून आपल्याला आपल्या येणाऱ्यासाठी मग अ मध्ये तुझी जात असेल, ब मध्ये असेल, क मध्ये असेल, ड मध्ये असेल, हे निघणारी जागा अ वर्गासाठी असेल, ब वर्गासाठी असेल, क वर्गासाठी, तर त्या क वर्गातल्या जेवढ्या काही 10-12 जाती असतील त्या जातीसाठीच क वर्गातली जागा, ती नोकरी त्याच जातींना मिळेल. म्हणून ह्याचा फायदा जे मोठं आरक्षणाचं टोपलं आहे 13%, त्या 13%च्या टोपल्यामध्ये आपल्याला वर्गीकरण करायचं, त्याचे 4 टोपले बाजूला करायचे आणि 59 जातीतल्या मग त्या ज्यांना काहीच मिळालं नाही अशा जातीचं एक पहिलं अ नावाचं टोपलं राहील. ज्यांना थोडाफार मिळालं त्यांना ब नावाचं 10-12 जातीचं एक त्याच्यासाठीचं वेगळा ब नावाचं टोपलं राहील. ज्यांना बरंचसं मिळालेलं आहे अशासाठी क नावाचं, सी नावाचं जे काय त्याचं आरक्षणाचं गट राहील. आणि ज्यांना भरपूर पोट भरून मिळालेलं आहे अशा काही जातीसाठी ड नावाचं एक त्याच्यासाठीचं मांडून ठेवलं जाईल. म्हणून नैसर्गिक न्यायाप्रमाणे आपल्याला प्रेफरन्शियल ट्रीटमेंट जर आपल्याला करायचं असेल तर आई काय करते, जे लेकरू उपाशी आहे, सकाळपासून काहीच खाल्लं नाही संध्याकाळपर्यंत, अशा लेकरासाठी काही चांगलं करून ठेवलेलं एका वेगळ्या डब्यात काढून ठेवत असते, ते अ आहे. म्हणून आपल्याला खरंच सामाजिक न्याय बाबासाहेबाच्या कल्पनेतला, जे बाबासाहेबांनी प्रेअम्बलमध्ये उद्देशिकामध्ये जे आपल्याला आश्वासित केलेलं आहे सगळ्या देशातल्या नागरिकाला, वी द पीपल ऑफ इंडिया, अशी त्या प्रेअम्बलची सुरुवातच या शब्दाने आहे, आम्ही भारताचे लोक. म्हणून आम्ही काय करणार आहोत, सामाजिक न्याय प्रदान करणार आहोत, समानतेची संधी देणार आहोत, सामाजिक समता निर्माण करणार आहोत. हा बाबासाहेबाचा विचार, बाबासाहेबाचा ही जर आपल्याला घटना तंतोतंत लागू करायचा असेल, सामाजिक न्याय द्यायचा असेल, तर मित्रांनो आपल्याला आरक्षणाचं वर्गीकरण करून अ ब क ड करून आपल्याला त्या जातीला न्याय दिल्याशिवाय
आपल्याला नाही तर येणारी पिढी म्हणेल आपल्याला की हे माणसं होती कोण होते. म्हणून आपल्याला आपल्यासाठी नाही, आपला विषय संपलेला आहे आपल्या, पण येणाऱ्या पिढीला सामाजिक न्यायाच्या भावनेनं आपण काम करायचं असेल तर आपल्याला हा लढा लढला पाहिजे असं नाही, हा लढा आपण जिंकला पाहिजे. याच्यासाठीच प्रयत्न मोठ्या प्रमाणामध्ये आपल्याला करायचा आहे. म्हणून मी या ठिकाणी तुम्हाला सगळ्यांना विनंती करतो, जे चळवळीतले कार्यकर्ते असतील, नेते असतील, अनेक राजकीय पक्षामध्ये कितीतरी चांगले दृष्ट लागण्यासारखे आपले माणसं आहेत, पण ते कुठंतरी गुरफटून बसलेले आहेत, मीपणामध्ये गुरफटून बसलेले आहेत. मी हात जोडून विनंती करतो सगळ्यांना की आपण जरा संघटनेच्या, राजकारणाच्या थोडं बाहेर या आणि सामाजिक प्रश्न घेऊन हा सामाजिक प्रश्न कसा मिटला पाहिजे, कारण ह्याच्यातून परिवर्तन होणार आहे. आणि परिवर्तन जर करायचं असेल निस्वार्थ भावनेनं याच्यामध्ये काम करा. मंदाकृष्ण मादिगा भाषण करत असताना देशाचे लोकप्रिय पंतप्रधान, नाही जगातील सर्वात लोकप्रिय पंतप्रधान नरेंद्र मोदी 7 वेळा उठून त्यांनी स्टँडिंग ओवेशन मंदाकृष्ण मादिगाला दिलं. मित्रांनो, ही गोष्ट आपण सगळ्यांनी लक्षात ठेवली पाहिजे की देशाचा पंतप्रधान आपल्यासाठी एवढं जर करायचं असेल. काही म्हणाले की ते आंध्राच्या निवडणुकीसाठी आले होते. अरे बाबा, काही कशासाठी आले असतील, पण आमचा प्रश्न त्यांनी इमानदारीनं सोडवण्याची भावना घेऊन जर आले असतील, आम्ही नरेंद्र मोदी साहेबाला, अमित शहाला आम्ही सॅल्यूट करतो. कोणी त्याच्या ठिकाणी आणि कोणी जर दुसरे जरी पक्ष, विरोधी पक्षातले जरी आमच्या बाजूनं उभा टाकले तरी त्यांच्या समोर आम्ही सॅल्यूट करतो, लोटांगण घालतो. म्हणून आपण याच्यात राजकारण आणू नका, याच्यामध्ये संघटना आणू नका, याच्यामध्ये एकसंघ भावनेनं आपण हा विषय आपण घेऊन 12 तारखेला चलो नागपूर, आणि 12 तारखेला तिथं गेल्यानंतर आपण त्या ठिकाणी सगळे एकत्र समन्वय आपल्यामध्ये करायचं आहे. आणि त्या समन्वयातून जो काही विचार निघेल या विषयाच्या निगडीत सोडवण्यासाठी मग सरकारसोबत चर्चा करायची का, सरकारसोबत पुढचं आणि मोठं आंदोलन, तिसरं आंदोलन उभा करायचं, ते आपण त्या ठिकाणी ठरवूया. खरं तर देशाचं सरकार असेल, महाराष्ट्रातलं सरकार असेल, संवेदनशील मनाचं आहे. आम्ही खरं तर मुख्यमंत्र्याशी चर्चा केली. मुख्यमंत्री म्हणाले अरे आम्हाला हा विषय मनातून सोडवायचा आहे. देवेंद्रजी फडणवीस सुद्धा म्हणाले की हा विषय आम्हाला सोडवायचा नाही, हा सोडवायचा आमच्या मनामधला विषय. म्हणून आपण सगळ्यांनी एकत्र येऊया, सगळे मतभेद बाजूला सोडूया. मी मोठा तू मोठा ही भावना आपल्यातली कायमची काढून टाकूया आणि आपण या सामाजिक लढाईसाठी, सामाजिक परिवर्तनाच्या लढाईसाठी, खरं तर बाबा शाहू महाराजांची आरक्षणाच्या संदर्भातली ती पहिली लढाई होती. दुसरी लढाई बाबासाहेबांनी राज्यघटनेच्या माध्यमातून दुसरी लढाई लढली होती आणि ती यशस्वी करून दाखवली होती. आता आपल्याला तिसरी लढाई, कोट्यामध्ये कोटा, सब कॅटेगरायझेशन हा एक तिसरा विषय, ही तिसरी लढाई आपल्या स्वातंत्र्याची, ही तिसरी लढाई घेऊन आपण लढूया. मला वाटतंय आणखी कधीतरी आपण या विषयावर आणि चर्चा करता येईल. अनेक मान्यवर रोज फेसबुक लाईव्ह होत आहेत. म्हणून मी या ठिकाणी सगळ्यांना वंदन करतो आणि सगळ्यांना विनंती करतो परत एकदा की आपण या विषयासाठी मनातून तन मन धनानं या विषयाला आपण न्याय देऊया. जय लवजी, जय भीम. एक बातमी नेक बातमी. M3 न्यूज नेटवर्क लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा.